साहेब, आज आमच्या इथं सोलापूरमध्ये एवढं गॅसची तुटवडा झालेला आहे की येणेकरून एवढे शाळेचे वर्दीचे रिक्षावाले आहेत, मुलांचं नुकसान व्हालेले शिक्षणाला जाण्यासाठी आज आम्हाला इथं एक टायमाचं जेवण मिळायचं म्हटलं तर मुश्किल झालेलं आहे. आणि तुमच्याकडे तुम्ही गॅस उपलब्ध आहे म्हणता, जनतेला तुम्ही सांगता गॅस उपलब्ध आहे, गॅसचे तुटवडा पडणार नाही. आज युद्ध चालू होऊन तुम्हाला 1 महिना झाला, 1 महिन्यामध्ये भारताकडे स्टॉक नाही आहे का 6 महिन्याचं? 6 महिन्याचं तुमच्याकडे स्टॉक नाही आहे का? तुम्ही एवढ्या लवकर 15 दिवसापासून आज आम्हाला इथं तुटवडा मिळालेले, सगळे गॅस सगळे बंद पडलेले, गाड्या बंद पडलेले आहेत, कुणाची चुली पेटी नाहीत रिक्षेवाल्यांचे. आज तुम्ही सांगता मुंबई इराकवरनं 2 जहाज आले, 4 जहाज आले, भारतामध्ये पोच झाले, पण कुठे तिथे LPG? काय करायचं आम्ही? आज रिक्षा साहेब LPG आहे का? LPG आहे. LPG रेट केवढा आता? एका 15 दिवस किती होता? 52 रुपयेवरनं 55 झालं, 55 वरनं 60 रुपये झालं, 60 वरनं एकदम डायरेक्ट 70 रुपये झालं, त्याच्यानंतर एकदम डायरेक्ट 85 रुपये झालं, 85 झालं, 85 वरनं 90 झालं, आणि काल एकाच दिवसामध्ये 100 रुपये झालं. मग आता कसं? अर्धा 1 लिटरचं माप आहे ते काय किलोचं माप नाही आहे. 1 लिटरचं माप आहे, त्याला अवरेज बी कमी आहे या LPG गॅसला. तर आम्ही काय करायचं? 100 रुपये लिटरनं भरून भाडं आम्ही किती घ्यायचं जनतेकडून? आज गरिबीच्या रिक्षामध्ये बसतोय, श्रीमंत बी रिक्षामध्ये बसतोय, तर काय करणार? गरीब किती देणार भाडं? ह्याचा काय विचार केलाय का तुम्ही? मग ह्याच्या सगळ्यावर विचार करून गोरगरिबांचं, रिक्षावाल्यांचं, उपजीविकेचं ह्याचा सगळा विचार करून ताबडतोब आम्हाला LPG द्यावं कमी रेटमध्ये, एवढीच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी शब्बीर फुलमांबरी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपण आज TV चॅनलवर बोललो की पेट्रोल 10 रुपये कमी झालेलं आहे. तर पर बॅरेल 65 रुपये होता तेव्हा तुम्ही 100 रुपये देत होतो. आज पर बॅरेल 110 रुपये झालेला आहे डॉलर. तर तुम्ही 10 रुपये कमी केलेले आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे. आता मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे, सामान्य रिक्षा ड्रायव्हर पण इथं थांबलेले आहेत. हा ज्या गॅसचा पेट्रोल LPG गॅसचा पंप आहे ऑटो रिक्षाचा, हा सध्या बंद आहे. म्हणजे यांनी सांगत आहे की 5 दिवस हे बंद राहणार, 4-5 दिवस. गॅसचा तुटवडा झालेला आहे. तर आपण तर म्हणता गॅसचा तुटवडा नाही, ते ऑटो गॅस LPGचा मी सांगालो हा तुम्हाला, CNGचा नाही आणि पेट्रोलचा नाही. ते गोरगरीब रिक्षावाल्यांना तुम्ही ऑटो गॅस LPG दिलेली आहे हातात, आणि त्यांचे मोठमोठे हप्ते आहे. प्रत्येक जे बजाज कंपनी आहे, आम्ही ऑटो रिक्षा घेतलेली आहे, 9,000, 10,000, 7,000, 8,000 असे हप्ते आहेत, आहे की नाही? असे हप्ते आहेत आमचे रिक्षाचे. ते कुठून भरायचं आहे तुम्ही सांगा बघू. तर तुम्ही सांगत आहे गॅसची काय प्रॉब्लेम नाही, पेट्रोलची प्रॉब्लेम नाही, घरचा गॅस तरी ते 60 रुपये वाढलेला आहे 14 किलो टाकीचा. पण आमचा जे 52 रुपये होता या 15 दिवसात 52 रुपये ते ऐका की 52 रुपये होता, 52 ते 60 झाला, 70 झाला, 75 झाला, 80 झाला, 85 रुपये झाला, आणि आज 90 जाऊन संध्याकाळी 100 रुपये झाला. तर साहेब, आमच्या अवरेज रिक्षाचं जे आहे, नवीन रिक्षा जे आहे त्याचं अवरेज 1 लिटर टाकले तर 25-26 रुपये 25-26 अवरेज देतोय नवीन रिक्षा. आणि जे जुनी रिक्षा आहे ते 16 आणि 16 अवरेज देते फक्त जुनी रिक्षा. हां, मग ते 52 रुपये कुठं आणि 100 रुपये कुठं हे सांगा. इथं आमचे रिक्षावाले भाऊ थांबलेले आहेत, त्यांची सगळ्यांची परिस्थिती आहे. आमचे स्कूलची फीस भरायची आहे, घरचे भाडे आहे, आणि हप्ते आहे, जे रोजचं लागणार आहे ते खर्च आहे, रोजंदारी करून. तर देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही स्पष्ट सांगा, हे LPG ऑटो गॅस रिक्षाचा प्रॉब्लेम भरपूर आहे. तुम्ही म्हणता ना घरगुती गॅस आहे, सगळं आहे, गॅसची तुटवडा पडणार नाही कुठं. पण आता आम्हाला LPGच भेटली नाही तर आम्ही म्हणजे आमचं घरची सगळी व्यवस्था कशी चालवायचं? गॅस भरायचं का घरी द्यायचं का लोकांचं द्यायचं का हप्ते भरायचं ते तुम्ही सांगा आता आम्हाला.
आता किती दिवस बंद ठेवणार म्हणून सांगा. आता यांनी 5 दिवस 5 म्हणजे 4 दिवस, 5 दिवस. 5 तारखेला 5 एप्रिलला यांनी गॅसचा पंप उघडणार आहे म्हणून सांगणार आहेत. म्हणजे आपण बंदच ठेवणार आता पण रिक्षा. आता आपल्याला काय पर्याय आहे का इथं. तर- आणि पूर्ण सोलापूर सिटीमध्ये एकच गॅस पंप ही शिल्लक आहे. तर देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही काय सांगणार. आता साहेब तुम्हीच सांगा, मुख्यमंत्री साहेब, काय आम्ही जगावं का मरावं. रिक्षावाले काय करायचं सांगा तुम्हीच. कारण कसं आहे माहिती आहे का, इथं आमचा जो उपलब्ध साठा तुम्ही सगळं म्हणता, उपलब्ध साठा आहे, इंधन आहे, तेल आहे, सगळं आहे. अहो सगळं तुमचं आहे. तुम्ही सगळं विश्वास म्हणता, अफवेवर विश्वास ठेवू नका, हे करू नका, ते करू नका. पण आम्ही रिक्षावाले काय करावं ते सांगा तुम्ही. गोरगरिबांचे तर मरणच आहे आता. ते म्हणत नाही, आम्ही आहे ना कसं जगतो आम्हाला माहीत आहे. तुम्ही एक दिवस आमच्यासाठी बघा तुम्ही काय करायचं ते. कारण कसं आहे माहिती आहे का, रिक्षा चालवल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आमचे रोजचे आहे ना पैसे द्यायचे असतात, घ्यायचे असतात, पुन्हा सगळं आम्ही काढलेलं असतं, कर्ज काढलेलं असतो. कसं करायचं ते तुम्ही सांगा मला. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.